Hello students, we are going to start our new chapter number 6, Enterprise Resource Planning, ERP. So here, what is an enterprise? An enterprise is a group of people and together resources working together for a common goal. Enterprise म्हणजे काय? A group of people and resources working together for a achieve common goal. म्हणजेच एक ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत, वेगवेगळे रिसोर्सेस आहेत. रिसोर्स म्हणजे काय असणार आहेत? पीपल असेल, मशिनरी असेल, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या सर्व टुगेदर काम करतात, एकत्र काम करतात. कशासाठी? एक गोल अचीव करण्यासाठी. म्हणजे कंपनीला जो काय मोटो आहे तो अचीव करण्यासाठी काय करतायत? एकत्र येऊन काम करतायत. त्याला आपण काय म्हणतोय? एंटरप्राइज म्हणतोय, ठीक आहे. बघा पुढे, ॲन एंटरप्राइज ॲक्ट ॲज अ सिंगल एंटिटी. एंटरप्राइज कसं ॲक्ट करते? ॲज अ सिंगल एंटिटी. ऑर्गनायझेशन काय करते? एक सिंगल एंटिटी म्हणून ॲक्ट करते. अँड ऑर्गनायझेशन इज डिवाइड इन टू डिफरंट युनिट्स. पण ती ऑर्गनायझेशन काय केलेली आहे? वेगवेगळ्या युनिट्समध्ये डिवाइड केलेली आहे, बेस्ड ऑन द ऑपरेशन्स परफॉर्म ऑन इट. कुठली ऑपरेशन्स केली जाते त्यानुसार ती ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये काय केलेली आहे? डिवाइड केलेली आहे. अँड एंटरप्राइज मे कन्सिस्ट ऑफ डिफरंट सेशन्स सच ॲज. बघा वरती बघितलं आत्ता आपण कुठल्या डिवाइड केलेली ऑर्गनायझेशन. मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, प्लॅनिंग, सेल्स, परचेस, फायनान्स, डिस्ट्रीब्युशन एटसेट्रा. अशामध्ये काय केलं जातं? त्याचं डिवायडेशन केलं जातं. ईच डिपार्टमेंट विल हॅव देअर ओन ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अँड दे आर वर्किंग टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह विच इज सेट फॉर द एंटरप्राइज. म्हणजे हे सगळे ऑब्जेक्टिव्ज काय करतायत? एकत्र येऊन काम करतायत. कशासाठी? जो काय कंपनीचा गोल आहे तो अचीव करण्यासाठी. मग ERP म्हणजे काय? एंटरप्राइज. एंटरप्राइज म्हणजेच काय? ऑर्गनायझेशन. रिसोर्स म्हणजे काय असणार आहे? त्यामध्ये काम करणारे लोक आले, मशिनरी आल्या, वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे रिसोर्स आपण वापरतो आहे कंपनीमध्ये. आणि प्लॅनिंग म्हणजे काय? ह्या रिसोर्सचा यूज कसा करायचा योग्य प्रकारे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे? प्लॅनिंग करायचं. त्याला काय म्हणतो आपण? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. बघा या ठिकाणी दिलेत रिसोर्सेस, काय दिलेत? पीपल दिलेत. मशिनरीमध्ये तुम्ही बघू शकता आपले जे कार्स वगैरे आहेत, ठीक आहे. नंतर पीपल्स काम करतायत. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या काय असतात? रिसोर्समध्ये मोडतात. कशासाठी? गोल अचीव करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादी कंपनीमध्ये बरेच लोक वर्कर्स काम करत असतात, त्यामध्ये मशिनरी असतात, कार्स असतात. ह्या सगळ्या गोष्टीचं युटिलायझेशन कसं करायचं आणि गोल अचीव कसं करायचं याचं प्लॅनिंग कशामध्ये केलं जातं? एंटरप्राइजमध्ये केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो आहे? ॲन एंटरप्राइज. बघा आता रिसोर्समध्ये काय काय येतं ते. देर आर डिफरंट टाईप ऑफ रिसोर्सेस इन ॲन एंटरप्राइज. एंटरप्राइजमध्ये काय? डिफरंट टाईपचे रिसोर्सेस येतात. तर बघा रिसोर्स म्हणजे त्याच्यामध्ये मॅन येतं आहे, मटेरियल येतं आहे, मनी येतं आहे आणि मशीन येतं आहे. रिसोर्सेसमध्ये काय येतं? मॅन, मटेरियल, मनी आणि मशिनरी, ठीक आहे. इन्फॉर्मेशन सिस्टीम कॅन बी डिझाईन फॉर व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ एंटरप्राइज so that accurate and timely data can be provided to the concerned persons. म्हणजे इन्फॉर्मेशन सिस्टीम काय करते आहे? कशासाठी डिझाईन केली आहे? वेगवेगळे जे आपले डिपार्टमेंट्स आहेत त्यांना लागणारा जो डेटा आहे तो त्यांना योग्य प्रकारे आणि वेळेवरती मिळावं म्हणून काय करत आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काम करते, म्हणजेच ERP. आता आपण बघूयात की ERP काय असतं नक्की. ERP इज अ सॉफ्टवेअर. ERP काय आहे? एक सॉफ्टवेअर आहे जे सेंट्रली
काय करतं, काम करत असतं. म्हणजे तुमचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत तर सगळ्यांच्यामध्ये काय करतं, ERP काम करतं. म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटला कुठलाही डेटा एनी टाईम काय करता येतो, पाहता येतो, वापरता येतो. त्यासाठी आपण काय करतो आहे, इन्फॉर्मेशन सिस्टीम डिझाईन केली आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आहे, ERP म्हणतो आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, रिसोर्स का आलं असेल. रिसोर्समध्ये काय आलं, मॅन, मनी, मशिनरी. व्हॉट इज प्लॅनिंग. प्लॅनिंग हेल्प्स मॅनेजर्स टू इम्प्रूव्ह फ्युचर परफॉर्मन्स. फ्युचरमधला आपला परफॉर्मन्स बेस्ट करायचा असेल तर आपलं काय असलं पाहिजे, प्लॅनिंग चांगलं असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्लॅन करावं लागणार आहे. बाय एस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्स अँड सिलेक्टिंग अ सोर्स ऑफ ॲक्शन फॉर द बेनिफिट ऑफ द ऑर्गनायझेशन. एस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह, जे आपले ऑब्जेक्टिव्स आहेत ते काय करायचे, एस्टॅब्लिश करायचे, त्यांचा योग्य प्रकारे काय करायचा आहे, वापर करायचा आहे. ठीक आहे. कशासाठी, आपल्या ऑर्गनायझेशनच्या बेनिफिट वाढवण्यासाठी. त्याला काय म्हणायचं, आपलं प्लॅनिंग म्हणायचं आहे. बघा, अँड कन्सेप्ट ऑफ एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचा कन्सेप्ट. अँड एंटरप्राइज हू नो ऑर लिटल कम्युनिकेशन बिटवीन डिपार्टमेंट्स. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी काय दाखवण्याचा प्रयत्न केला की ट्रॅडिशनल ज्यावेळेस ERP सिस्टीम नव्हती त्यावेळेस कशा प्रकारे काय केलं जाईल, एंटरप्राइज काम करत होतं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. इन सम एंटरप्राइज डिफरंट डिपार्टमेंट्स फंक्शन इंडिपेंडंटली. सो that information is produced by each department may be available only to the top management of the department and it is not available to the other departments. बघा, या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे. फिगरमध्ये तुम्ही बघू शकता प्रोडक्शन डिपार्टमेंट दिलेलं आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग आहे, HR आहे, प्रोडक्शन आणि सेल्स असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स ऑर्गनायझेशनमध्ये काय करत आहेत, काम करत आहेत. पण ज्या वेळेस ट्रॅडिशनल वेने काम केलं जात होतं त्यावेळेस प्रत्येक डिपार्टमेंटला माहिती असायची, पण ती फक्त त्या डिपार्टमेंटपुरतीच मर्यादित असायची, कारण सेंट्रली काम केलं जात नव्हतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे तर त्याचं पूर्ण माहिती कोणाला असणार आहे, त्या डिपार्टमेंटचे जे वरिष्ठ असतील त्यांनाच माहीत असणार आहे. त्याचं रिलेशन फायनान्सशी नसणार आहे किंवा मार्केटिंगशी नसणार आहे. म्हणजे किती प्रोडक्शन झालं हे फायनान्सवाल्यांनासुद्धा माहीत नसेल आहे आणि किती सेल करायचं हे मार्केटिंगवाल्यांना माहीत नसणार आहे, कारण त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन नव्हतं, रिलेशन नव्हतं. मग हे काय होत होतं, ज्यावेळेस लिटिल कम्युनिकेशन होतं एंटरप्राइजमध्ये त्यावेळेस अशा गोष्टी होत होत्या. मग ERP डेव्हलप झाली, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. मग काय झालं बघा, मग ज्यावेळेस एंटरप्राइज विथ जनरल डेटाबेस आलं, सेंट्रली डेटाबेस स्टोअर केलेला असतो आणि तिथून प्रत्येक डिपार्टमेंट काय करत असतं, त्या डेटाबेसचा ॲक्सेस करत असतं. म्हणजे ज्याला जी माहिती पाहिजे ती प्रत्येक माहिती प्रत्येकाला मिळणार आहे. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट फायनान्सची माहिती बघू शकतं आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट प्रोडक्शनची माहिती बघू शकतं. म्हणजे कोणतंही डिपार्टमेंट कोणत्याही डिपार्टमेंटची काय करू शकतं, रिलेट करू शकतो की त्याची इन्फॉर्मेशन पाहू शकतो. त्यामुळे काय होणार आहे, जो काय आपला गोल आहे तो अचीव करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. ठीक आहे. इन्फॉर्मेशन अबाउट द एंटरप्राइज कॅन बी स्टोअर इन अ सेंट्रल डेटाबेस. बघा इथं फिगरमध्ये दाखवलेलं आहे, सेंट्रल डेटाबेसमध्ये काय केलेली आहे, सर्व इन्फॉर्मेशन ऑर्गनायझेशनची काय केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. त्यामुळं काय होतं आहे, जी आपली इन्फॉर्मेशन स्टोअर केली आहे ती कुठलंही आपलं डिपार्टमेंट एनी टाईम काय करू शकतो, 24/7 बघू शकतो. त्यामुळे काय होणार आहे, इट मेड अवेलेबल टू ऑल डिपार्टमेंट्स. ते ऑल डिपार्टमेंट्सला काय असणार आहे, अवेलेबल असणार आहे. त्याचा फायदा काय होणार आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला काय असणार आहे, माहिती असल्यामुळे ते त्याची नोंद ठेवून आपलं कामकाज पूर्ण करायला त्याची मदत होणार आहे. नेक्स्ट आहे आपलं फंक्शनल युनिट्स ऑफ ERP. ERPमध्ये कुठले कुठले युनिट्स काम करतात त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे फायनान्शियल मॉड्यूल. कुठले कुठले मॉड्यूल्स आहेत ते बघतो आपण. फर्स्ट इज अ फायनान्शियल मॉड्यूल, सेकंड इज अ मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूल, थर्ड इज अ प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूल, फोर्थ वन इज HR ह्युमन रिसोर्सेस मॉड्यूल, then inventory control, after that purchasing module,
मार्केटिंग मॉड्यूल, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉड्यूल अँड क्वालिटी मॅनेजमेंट मॉड्यूल. That modules are used in enterprise resource planning. So here first financial module. Financial module काय करतं ते बघूयात आपण. Financial module is the core of many ERP software packages. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोर काय आहे तर फायनान्शियल मॉड्यूल आहे. इट कॅन कलेक्ट फायनान्शियल डेटा फ्रॉम various functional departments and generate valuable functional reports. फायनान्शियल मॉड्यूल काय करत असतं, वेगवेगळ्या मॉड्यूल्सकडून काय करत असतं, डेटा कलेक्ट करत असतं आणि त्याच्यामधून व्हॅल्युएबल रिपोर्ट्स क्रिएट करण्याचं काम कोण करत असतं, फायनान्शियल मॉड्यूल करत असतं. त्यामध्ये मग फायनान्शियल रिपोर्ट्स इन्क्लूड कुठले कुठले रिपोर्ट्स तयार केले जातात, बॅलन्स शीट आहेत, लेजर आहे, ट्रायल बॅलन्स आहे, फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत. That type of financial reports created by financial module. फायनान्शियल मॉड्यूलचं काम काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे डेटा कलेक्ट करायचा वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून आणि त्यापासून काय बनवायचं, रिपोर्ट्स क्रिएट करण्याचं काम कोणाचं आहे, फायनान्शियल मॉड्यूलचं आहे. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गोष्टी आणि एंटरप्राइजवरती कंट्रोल ठेवण्याचं काम कुणाचं आहे, फायनान्शियल मॉड्यूलचं आहे. ठीक आहे. सेकंड आहे मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूल. मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूल कन्सिस्ट्स नेसेसरी बिझनेस रूल्स टू मॅनेज द एंटायर प्रोडक्शन प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंग काय करत असतं, जी प्रोडक्शनची प्रोसेस आहे त्यावरती ती मॅनेज करण्याचं काम कोण करत असतं, मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूल करत असतं. दिस मॉड्यूल ऑफ ERP enables an enterprise to combine technology and business process to get solutions. काय करत असतं, कंबाईन टेक्नॉलॉजी आहे जे सोल्युशन मिळवण्यासाठी काम करत असतं कोण, मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूल. ज्या काही गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग होणार आहेत त्या सगळ्या कशाच्या अंडर येतात, मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूलच्या अंडर येतात. थर्ड आहे प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूल. दिस मॉड्यूल इज यूज्ड फॉर ऑप्टिमायझिंग द युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. म्हणजेच प्रोडक्शन प्लॅनिंग काय करत असतं, आपल्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचं प्लॅनिंग करून योग्य प्रकारे प्रोडक्शन करण्याचं काम कोण करत असतं, प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूल करत असतं. रिसोर्सेस मागाशी पाहिले आपण, मनी, मटेरियल, मॅन, हे सगळ्या रिसोर्सेसचा योग्य प्रकारे युटिलायझेशन कसं करायचं आणि ऑर्गनायझेशनला त्याचा हेल्प कसं होईल हे सगळं कोण बघत असतं, प्रोडक्शन प्लॅनिंग बघत असतं. नेक्स्ट आहे HR मॉड्यूल. HR स्टँड्स फॉर ह्युमन रिसोर्स. HR मॉड्यूल मेंटेन्स अँड अपडेट अँड कंप्लीट एम्प्लॉय डेटाबेस इन्क्लुडिंग पर्सनल इन्फॉर्मेशन. म्हणजे HRचं काम काय आहे, ह्युमन रिसोर्सेस. सगळ्या एम्प्लॉयच्या रिलेटेड गोष्टी कशामध्ये येतात, HR मॉड्यूलमध्ये येतात. मग ते एम्प्लॉयचे पेमेंट्स असतील, सॅलरी डिटेल्स, अटेंडन्स, परफॉर्मन्स, प्रमोशन असेल किंवा इमोशन्स असतील, ते सगळे कशामध्ये येतात, आपल्या HR मॉड्यूलमध्ये येतात. नेक्स्ट आहे आपलं इन्व्हेंटरी कंट्रोल मॉड्यूल. दिस मॉड्यूल कवर्स प्रोसेसेस मेंटेनिंग द ॲप्रोप्रिएट लेवल ऑफ स्टॉक इन द वेअरहाऊस. इन्व्हेंटरी म्हणजे काय असणार आहे, जे आपल्याला लागणारं रॉ मटेरियल असणार आहे, जे आपल्या एंटरप्राइजला लागणारं रॉ मटेरियल आहे, इन्व्हेंटरी आहे, त्याचं सगळ्याचं प्लॅनिंग करायचं काम कोणाचं असणार आहे, इन्व्हेंटरी कंट्रोल मॉड्यूलचं असणार आहे. जे आपलं रॉ मटेरियल आहे किंवा आपलं स्टॉक आयटम्स आहेत त्या सगळ्यांचं कंट्रोल ठेवण्याचं काम कोणाचं आहे, इन्व्हेंटरी कंट्रोल मॉड्यूलचं आहे. नेक्स्ट आहे आपलं परचेसिंग मॉड्यूल. परचेस मॉड्यूल हेल्प फॉर जनरेटिंग परचेस ऑर्डर, इव्हॅल्युएटिंग द सप्लायर. म्हणजे परचेस ऑर्डर जनरेट करायचं आणि सप्लायरला माल पुरवायचं काम कोणाचं आहे, परचेसिंग मॉड्यूलचं आहे.
ठीक आहे. परचेस ऑर्डर मिळवणं आणि माल सप्लाय करण्याचं काम कोणाचं आहे? आपल्या परचेस मॉड्यूलचं आहे. नेक्स्ट आहे मार्केटिंग मॉड्यूल. मार्केटिंग मॉड्यूल यूज फॉर मॉनिटरिंग अँड ट्रॅकिंग कस्टमर ऑर्डर्स. कस्टमरच्या ऑर्डर मिळवणे आणि ते मॉनिटरिंग करण्याचं काम कोणाचं आहे? आपल्या मार्केटिंग मॉड्यूलचं आहे. त्याच्यामध्ये कस्टमरचे सॅटिस्फॅक्शन असेल, ठीक आहे, अँड आफ्टर सर्विसेस असतील, ते सगळं मार्केटिंगमध्ये येतं. नंतर आहे आपला लास्टचा सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉड्यूल. दिस मॉड्यूल हेल्प फॉर ट्रॅकिंग ऑर्डर प्लेसमेंट, ऑर्डर शेड्युलिंग, डिस्पॅचिंग अँड इनवॉइसिंग. सेल्समध्ये काय येतं? ऑर्डर ट्रॅकिंग करायच्या, त्या डिस्पॅच करायच्या आणि लास्टला काय करायचं? इनवॉइसिंग करायचं. हे सगळ्या गोष्टी कशाच्या अंडर येतात? आपल्या सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉड्यूलच्या अंडर येतात. आणि लास्ट वन इज अ quality management module. This module is used for managing the quality of the product. The quality management module fulfills the following functions: quality planning, quality inspection and quality control. म्हणजे जे आपलं एंटरप्राइजचं प्रोडक्ट असेल त्या क्वालिटीवरती लक्ष ठेवणे, त्या क्वालिटी मेंटेन ठेवणे आणि त्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करत असतं? क्वालिटी मॅनेजमेंट मॉड्यूल करत असतं. तर अशा प्रकारे आपण 9 काय बघितली ERPचे मॉड्यूल्स आपण काय केलेले आहेत? पाहिलेले आहेत. फर्स्ट पाहिलं आपण फायनान्शियल मॉड्यूल. फायनान्शियल मॉड्यूलमध्ये काय बघितलं आपण? रिपोर्ट्स येतात. फायनान्शियल रिपोर्ट्स, बॅलन्स शीट्स, जनरल लेजर, ट्रायल बॅलन्स, financial statements, all are comes under the financial module. ओके. सेकंड कुठलं बघितलं आपण? मॅन्युफॅक्चरिंग. सेकंड वन इज अ मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूल. त्याच्यामध्ये काय येतं आहे? प्रोडक्शन प्रोसेस. ऑल प्रोडक्शन प्रोसेस कम्स अंडर द मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल. थर्ड वन इज आपलं प्रोडक्शन प्लॅनिंग मॉडेल. त्याच्यामध्ये काय काय आपण केलं? रिसोर्सेस कशा प्रकारे आपले काय करायचे? प्लॅन करायचे आपला गोल अचीव करण्यासाठी. ते कशाच्या अंडर येते? आपलं प्रोडक्शन प्लॅनिंगमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला HR मॉड्यूल. HRमध्ये काय काय आलं आपलं? HR मॉड्यूल इन्क्लूड्स ह्युमन रिसोर्सेस. मग सॅलरी डिटेल्स असेल, एम्प्लॉयचे अटेंडन्स असतील, परफॉर्मन्स असेल, ऑप्टिमायझेशन एटसेट्रा, ऑल कम्स अंडर द HR मॉड्यूल. नेक्स्ट आहे आपलं इन्व्हेंटरी मॉड्यूल. इन्व्हेंटरी मॉड्यूल्स is used for identifying the inventory requirements and setting the target of the stock items required. ते कशाच्या अंडर येते? आपलं इन्व्हेंटरी मॉड्यूलच्या अंडर येते. परचेस मॉड्यूलच्या नेक्स्ट आहे आपलं परचेस मॉड्यूल. परचेस मॉड्यूल हेल्प फॉर जनरेटिंग परचेस ऑर्डर अँड इव्हॅल्युएटिंग टू सप्लायर. म्हणजे परचेस ऑर्डर क्रिएट करणे आणि सप्लायरला माल पुरवण्याचं काम कोणाचं आहे? परचेसिंग मॉड्यूलचं आहे. मार्केटिंग मॉड्यूल नेक्स्ट आहे. मार्केटिंगमध्ये काय येतं आपलं? ट्रॅकिंग कस्टमर्स ऑर्डर्स अँड इन्क्रीजिंग कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर ऑर्डर ट्रॅक करणे आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन वाढवणे. नेक्स्ट आहे आपली सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉड्यूल. सेल्समध्ये काय असणार आहे? ऑर्डर प्लेसमेंट, order scheduling, dispatching and invoicing. That all things come under sales distribution module. And last one is a quality management module. This module used for quality planning, quality inspection and quality control. So here we saw 9
युनिट्स ऑफ ERP और 9 मॉड्यूल्स ऑफ ERP.